ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कळवा परिसरामध्ये नाराजी नाट्य चांगलंच रंगलं आहे। कळवा परिसरातील माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा सुरेखाताई पाटील या आता नाराज झाल्या आहेत। त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आता त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे। तिकीट कापल्यानंतर सुरेखाताई पाटील चांगल्याच नाराज झाल्या आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रभागातील जनतेची कामं व्हावी या दृष्टिकोनातून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मात्र शिवसेनेने तिकीट नाकारल्याने आता जनतेच्या आग्रहाखातर आपण निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आम्ही जेव्हा कळव्यातील आणि आम्ही सर्व नगरसेवक जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की आपल्याला प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी मिळेल, परंतु कुठे माशी शिंकली काही कळली नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही। आम्ही कळव्यातून जेव्हा सगळे नगरसेवक केले तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जर सुरेखाताईंना तिकीट देत असाल तरच आम्ही येतो, आणि त्यांनी आता तिकीट सर्वांनीच घेतली, पण मला काही तिकीट मिळाली नाही। पुढे मी प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी घेणार आणि मी जिंकणार। ही कारण माझीच नाहीये, आमच्या या सगळ्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्व जनतेची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही लढवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। वागळे इस्टेट परिसरामध्ये चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही उमेदवारांची निवडणुकीचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे आणि त्यामुळे काल अविनाश जाधव, त्याचप्रमाणे श्री जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार राजन विचारे हे यांनी सगळ्यांनी या ठिकाणी धाव घेतली। सत्ताधाऱ्यांचे वारंवार दबाव येत असल्याकारणाने अशा प्रकारे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात येत असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। दरम्यान या संदर्भात आज मनसेचे नेते श्री अविनाश जाधव यांनी देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। संगीता माणिक पाटील रिजेक्ट। ठाण्यात एका ठिकाणी ऍफिडेव्हिट हे काल भरणं आवश्यक होतं, ते आज दुपारी 3 वाजता भरलं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा, हे इतके वाजता भरलं जात आहे। ओके, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड वरनं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला, आणि हा एक 5 मिनिटं उशीर झालेला फॉर्म रिजेक्ट केला। साहेब हा एक्सेप्ट केलाय, इथे खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही केलाय। हे बघा, सेम इथे रिजेक्ट केलंय, इथे पण रिकामा आहे, हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला। नगरसेविका वाघ, ही शिल्पा वाघ ती आलीच मुळी 11:30 वाजता, म्हणजे 11च्या आत येणं अपेक्षित असताना 11:30 वाजता हॉलमध्ये प्रवेश केला, मान्य करण्यात आलं। इथे एक रिकामा आहे, फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला। ही आमची बहीण वेळेत आली होती, फक्त एक रिकामा राहिला, बाद। तुम्ही 3 वाजता ऍफिडेव्हिट ऍडमिट करतात, ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेव्हिट ऍडमिट करून घ्यायचा। म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ऍफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही ऍफिडेव्हिट घेणं, सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं म्हणजे निवडणूक आयोग आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा पद्धतीने चालल्या तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे या ठाण्यामध्ये, आणि या सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवरती दबाव आणून आज इथे धडधडीत पुरावे त्या ठिकाणी आपण दाखवलेले की 11 वाजता उमेदवारांनी त्या ठिकाणी यायचं होतं आणि जे काय कागदपत्र त्यातले राहिलेले असतील त्या 11 वाजेपर्यंत हे करायचे। 11 वाजता 1:30 वाजता डिस्प्ले त्या ठिकाणी लावलं गेलं आणि 1:30 वाजता डिस्प्ले लावल्यानंतर मला वाटतं बाकीच्या आपल्या उमेदवारांना माहीत पडल्यानंतर त्यांनी ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे जाणून बुजून
त्या ठिकाणी कित्येक हे पत्रकामध्ये दिसत होतं की तिथे उमेदवाराची सही नाही, ब्लँक आहे, तारीख नाही. आणि असं असताना ते त्या ठिकाणी ती बाब लक्षात न घेता परंतु हे दुसऱ्या उमेदवाराला तिकडे बाद केलं जातं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिंदे गटातल्या जेवढे उमेदवार बंडखोर या ठिकाणी होते त्या बंडखोरांचे सर्व उमेदवार यांच्या साह्याने त्या ठिकाणी जाणून बुजून बाद केले होते. आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मनसेचे असतील किंवा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील, या ठिकाणी जाणून बुजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये मला वाटतं आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही, परंतु आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल. आलेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात. मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या. जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले. याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या. त्यांचं असं मत आहे आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो. एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला. आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4:30 वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली. अशी एका लेडीजने तक्रार केली, ती मागे उभी आहे. त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं, तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती, तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती. मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागवलं नाहीत तुम्ही, 2 मिनिटात आलं असतं. तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या. याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे. सीसीटीव्ही फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाही तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही. खरं तर आमचं मत आहे हे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजे, कारण चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आमचा एक उमेदवार आहे, त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला त्याची बायको बरोबर 10:30ला इथे आली. पण ज्यावेळेला ती 10:30ला आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोक नाश्ता करत होती, पण ती पण बिचारी तिथे बसली. आणि 11:05ला ज्यावेळेला सगळी लोक टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं. त्यावेळेला ती म्हणते नाही 11:05ला आलात. अहो पण ती महिला त्या हॉलमध्ये 10:30लाच आली ना. जर एखादी महिला 10:30ला हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे, नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले. तुम्हाला आठवतंय का आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्वाचा आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका. आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतो. निवडणूक आयोग ही वेगळी संस्था आहे हे सगळं खोट आहे. त्याच्यात काम करणारी संस्था आहेत, जिल्हाधिकारी आहेत, हीच लोक आहे. ती नावापुरतं ते वेगळी संस्था आहे, बाकी काही नाही. बाकी सगळा आतला जो भाग आहे ना हा रोज जो लोकांमध्ये असणारा जो अधिकारी वर्ग आहे तोच आहे. काय होईल आम्हाला माहित नाहीये, कारण आता आम्ही प्रचार करायचा की भांडत बसायचं हे आम्हाला कळत नाही. त्यांनी सांगितलंय तुम्ही अर्ज द्या, आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्याची चौकशी करतो. आमची तर खरी मागणी आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ती बाई काल आली होती का 11च्या आत, आणि आली असेल तर ती आम्हाला द्या, पेपर दाखवा. मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया एक पार्ट आहे या सगळ्यांना, तो आम्ही करूच. पण त्याच्यासोबत मला असं वाटतं की या लोकांनी जर न्याय मिळवून दिला तर आम्हाला त्या प्रक्रियेत जायची गरज लागणार नाही. माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला, ज्याला आपण खोटं निवडणूक आयोग म्हणू शकतो, की नावापुरतं ते निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असं आहे. काम करणारे सगळे अधिकारी, इथले उपजिल्हाधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, महापालिकेचे कर्मचारी ही लोक असतात. तर विनंती आहे न्याय द्या, नसेल द्यायचं तर ठीक आहे. ठाण्याचे माजी उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते यांना शिवसेनेने यंदा उमेदवारी नाकारली आहे. मात्र शिवसेनेने उमेदवारी नाकारली असली तरी आपण नाराज निश्चित आहोत. मात्र आपण कुठल्याही प्रकारे शिवसेनेशी गद्दारी करून फॉर्म भरणार नाही अशी भूमिका श्री राजेंद्र साप्ते यांनी घेतली. काल परवा जे पक्षामध्ये आले आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे. 16पैकी फक्त एकच जागा जी आपली होती ती मित्रपक्षांना का सोडली असा सवाल देखील राजेंद्र साप्ते यांनी केला. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याशी विचारणा केली आहे. मात्र आपण त्यांना देखील आपण निवडणुकीचा अर्ज भरणार नसल्याचं सांगितलं आहे. वास्तविक या ठिकाणी आपली ताकद मोठी आहे, आपण निश्चितपणे निवडून येऊ शकतो. मात्र तरीही शिवसेनेशी गद्दारी करायची नाही म्हणून आपण अपक्ष म्हणून अर्ज भरत नसल्याचं राजेंद्र साप्ते यांनी म्हटलं आहे. 1980 पासून मी साहेबांच्या सोबत होतो आणि या ठिकाणी साहेबांचा वसा घेऊन मी या ठिकाणी काम केलं.
माझ्यावरती अनेक प्राणघातक हल्ले झाले. शिवसेनेपासून मी दूर जावं याच्यासाठी प्रयत्न केला. माझ्या कार्यकर्त्यांवर देखील प्राणघातक हल्ले झाले, वार करण्यात आले. माझ्या घरांवरती चॉपर तलवारीचे वार झाले आणि धक्काबुक्की, माऱ्या केसेस सगळं आम्ही शिवसेनेसाठी घेतलं. पण नंतरच्या काळात आपण बघितलं का शिवसेना या 4 अक्षरासाठी आम्ही काम करत असताना शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवली. जिथे मातीचे दगडाचे रस्ते नव्हते त्या ठिकाणी मी रस्ते, पायवाट, गटार, सुविधा, महिलांसाठी शौचालय याच्यासाठी पण मला ठाणे महापालिकेवर टमरेल मोर्चे आणायला लागले. दिघे साहेब माझ्या मोर्चात असायचे की माझ्या मोर्चाचं नेतृत्व साहेब करायचे. महापालिकेत सत्ता जरी आमची होती तरी दिघे साहेब माझ्यावर मोर्चात यायचे आणि या ठिकाणी मी त्या लोकांचे हजारो घरं आहेत त्या ज्या घरांना मी वाचवलंय म्हणजे दिघे साहेबांच्या आशीर्वादाने साहेब तिथे आले आणि साहेब बोलले 100 ट्रक 100 JCP आणतात ना, 100 अँब्युलन्स घेऊन या. चला इथला एक माणूस इथून परत न जाणार, हातपाय तोडून राजू आपण यांना परत पाठवू. आणि तेव्हापासून आमची वस्ती आबादित राहिली, लोकांची घरं वाचली, लोकांच्या घरात पाणी नव्हतं. साहेब आले, साहेबांच्या वाढदिवसाला पाण्याचं उद्घाटन केलं आणि आज त्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलमय झालाय. गंगा आम्ही वरून आणतात, आमची गंगा खालून डोंगरात गेली. त्याच्यानंतर लाईट नव्हतं, लाईटसाठी पण आम्ही मोर्चे काढले. वन विभागाची जागा फॉरेस्टवर मोर्चे काढले, स्वतः साहेब त्या मोर्चात होते. पुन्हा दुसरा मोर्चा कलेक्टरवर काढला आणि साहेबांच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण डोंगरात अंधकार दूर झाला आणि लाईट आली. मग सगळी कामं आम्ही करत असताना साहेबांच्या आशीर्वादाने तिथे 1992ला पहिला मी झेंडा फडकवला. 92ला झेंडा फडकवल्यानंतर मग 97 पासून सलग आतापर्यंत मी नगरसेवक होतो. मधल्या काळात पण असंच झालं, अचानक मला दुसऱ्या वॉर्डात पाठवलं. पण नंतर उद्धव साहेबांनी मला त्यावेळी सांगितलं की बाबा पहिला राजेंद्र साप्तेचं नाव घ्या. मला त्यावेळी स्वीकृत केलं. आता पण ज्यावेळी मला उमेदवारी द्यायची त्यावेळी अचानक माझंच ओपनचं जी सीट होती ती दुसऱ्या मित्र पक्षाला गेली. मग संपूर्ण कळव्यामध्ये एकच सीट तुम्ही का तिथे मित्र पक्षाला दिली? जर तुम्हाला सीट द्यायची होती तर मग इतर अनेक प्रभाग होते त्यांना कुठेही ऍडजस्ट करता आलं असतं. पण माझं तिकीट तिथून कापण्यात आलं आणि मला त्याच्यापासून दूर करण्यात आलं आणि मला नाईलाजाने या ठिकाणी लोकांच्या आग्रहास्तव मी आज या ठिकाणी ठरवलंय की मला नगरसेवक पदापासून तुम्ही जर वंचित ठेवलं असेल तर ठेवा, पण मी दिघे साहेबांचा वसा असाच चालू ठेवलाय. साहेबांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक नाही झालो, पण आता मी या ठिकाणी जनसेवक नक्की होईल आणि संपूर्ण कळवा आणि या ठाण्यामध्ये मी शिवसेनेचा एक दिघे साहेबांचा एक आनंद, दिघे साहेबांचा एक शिष्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. हे असंच काम अविरत मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, माझ्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी करीन, कारण मी कोणालाच घाबरत नाही, कारण मी हा दिघे साहेबांचा सैनिक आहे. श्री अय्यप्पा भक्त सेवा संगमच्या वर्तकनगर ठाणे येथील अय्यप्पा मंदिराचा 48वा मंडल पूजा वार्षिक उत्सव 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न झाला. या उत्सवात 1 जानेवारी रोजी मंदिरचे ट्रस्ट आणि समाजसेवक रत्नाकर शेट्टी, संतोष वासू, दिनकर प्रभाकरन यांच्या वतीने भक्तांसाठी भव्य महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजल्यापासून सदर महाभंडाऱ्याला सुरुवात झाली होती. या महाप्रसादाचा सर्व भाविक आणि भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. श्री अय्यप्पा भक्त सेवा संगम वर्तकनगर ठाणे संस्थेचे अध्यक्ष मुरलीधरन नायर, सचिव मणी नायर, खजिनदार संजीवन पी हे या संपूर्ण कमिटीच्या देखरेखीखाली हा संपूर्ण उत्सव पार पडला. दुसऱ्यांदा कधी झालं, त्यांच्या डेट चेंज झालाय. अन्नदाना अय्यप्पा देवळातून हा वेळा 29 तारीखला झालाय आणि लोकांना कसं वर्ष 20-25 वर्षापासून 1 तारीखला असायचे, म्हणून सगळे 1 तारीखला येऊन परत जायचे. देवाचे दर्शन घेऊन अन्नदान नाही म्हणून परत घ्यायचे. ते मागच्या वर्षी आम्हाला कळल्यानंतर मी, माझ्या मित्र संतोष आणि टीना आम्ही तिघं मिळून ठरवलेलं आहे. आता आम्ही कंटिन्यू जानेवारी 1 तारीख नवीन वर्ष आपल्या तरफचे आम्ही तिघं भाऊच आहे. आम्ही तिघं मिळून आम्ही देवाने किती वर्ष आम्हाला करायला शक्ती देईल तेव्हा वर्ष आम्ही सगळ्यांना अन्नदान देणं. अन्नदानाचं सगळ्यांचे सर्वश्रेष्ठ म्हणजे अन्नदान. स्वामी शरणम. सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या 48वा मंडल पूजा संपन्न झाला आहे 29 तारीखला. आज मोठ्या प्रकारचे भंडारा आहे. सगळ्या भाविकांनी येऊन भाग घ्यावे आणि जे काही सहकार्य दिले सगळ्यांना आमच्या कमिटीतर्फे आभार मानतो. शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये अढळ स्थान प्राप्त केलेले राजकीय मैदानावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व अर्थात सुधाकरराव चव्हाण भाई, तुम्हाला जयंती दिनानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने विनम्र श्रद्धांजली आणि अभिवादन. पुनश्च एकदा
आदरणीय सुधाकरराव चव्हाण यांना जयंती दिनानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने विनम्र अभिवादन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वकडील आई चिखलादेवी मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक 2 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. पूर्व भागातील आगरी कोळी बांधवांची कुलदेवता, कोपरीची ग्रामदेवता म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे. या परिसराची ग्रामदेवता असलेल्या चिखलादेवीचे पालखी सोहळा आगरी आणि कोपरी परिसरातील रहिवाशांच्या वतीने हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडतो. संपूर्ण कोपरी परिसरातील अनेक भाविक या संपूर्ण उत्सवामध्ये सहभागी होतात. यंदाचं पालखी सोहळ्याचं हे 20वं वर्ष असल्याचं या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. यावेळेस बोलताना श्री दिलीपदादा पाटील यांनी अतिशय उत्साहाने मोठ्या संख्येने भाविक या संपूर्ण उत्सवाला भेट देत असतात, देवीचं दर्शन घेत असतात, देवीची ओटी भरत असतात. यावर्षी देखील त्याच दिमाखामध्ये हा संपूर्ण उत्सव संपन्न होईल असं या निमित्ताने श्री दिलीपदादा पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील तसंच सर्व महाराष्ट्रातील भाविकांनी या सोहळ्याला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. देवीचा उत्सव सुरू होतो उद्यापासून, कशा प्रकारचं नियोजन? उद्यापासून देवीचा उत्सव चालू होतो. पौष पौर्णिमेनिमित्त देवीचा दर सालापासून उत्सव चालू होतोय आणि प्रथम उद्या 3 वाजता देवीची पालखी धूमधडाक्यात इथनं निघते आणि त्यावेळेला पालखीमध्ये लेझिम, बँड सगळ्या प्रकारचा समावेश असतो. आणि त्याचप्रमाणे यावर्षी सगळ्या पुरुषांना आणि स्त्रियांना लाल रंग दिलेला आहे, परिधान करायचे कपडे आणि साड्या परिधान करायचे दिले आणि त्याच्यात ते चांगल्या जोरात आहेत. आणि लहान मुलं सुद्धा वेशभूषा करणार आहेत आणि मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत. आणि ही मिरवणूक कोपरी गावदेवी मंदिरापासून कोपरी गावामध्ये नाचत गाचत जाणार आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारचा यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो, व्यवस्थित शिस्तीत जाते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आपल्या सगळ्यांना या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय, आपण मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पालखी उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. मी आदित्य निदेश पाटील, मी कोपरी गावामधनं आहे. मी आज गावदेवी मंदिराचा मिनीचा स्टॅच्यू उभा केला आहे. बनवताना मला पण खूप छान वाटले.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने यावर्षी पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. नागरिकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह टाळावं या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही तयारी केली होती. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून अनेक जणांचा मृत्यू होत असतो, तो टाळावा या दृष्टिकोनातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला 224 मद्यपी चालकांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा मद्यपी वाहन चालकांच्या संख्येमध्ये आमूलाग्र कमतरता आली असल्याचं देखील या निमित्ताने पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक झेप अतिशय अभिमानास्पद असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मध्यरात्रीच्या रक्तदानात स्वतः रक्तदान केल्यानंतर श्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत होते. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत रक्तदाते आणि डॉक्टरांचा यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर या उपक्रमात सहभागी होऊन श्री शिंदे यांनी स्वतः रक्तदान केलं. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि डॉक्टरांना यावेळेस त्यांनी सन्मानित देखील केलं. वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली. तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा, आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो. नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही सर्व समस्त 140 कोटी जनतेच्या दृष्टीने अभिमानाची, आनंदाची, गौरवाची बाब आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि शिवसेनेकडून वाढीव जागा मिळाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच इतर महानगरपालिकांमध्ये देखील RPIला देण्यात आलेल्या जागांबाबत यावेळेस चर्चा करण्यात आली. यासोबतच मुंबई जिल्हा नियोजन समितीसहित इतर समित्यांवर RPIच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावं अशी आग्रही मागणी यावेळेस श्री रामदास आठवले यांनी केली. शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं देखील श्री रामदास आठवले यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.